नमस्कार मित्रमंडळी. आज आपण तीनपेक्षा जास्त टेबल कसे जॉईन करायचे ते आपण शिकणार आहोत. ओके. तर त्यासाठी इनर जॉईनचा आपण वापर करणार आहोत आणि त्यासाठी मी काही टेबल जे क्रिएट करून ठेवलेले आहेत ऑलरेडी. मी ते सर्व टेबल्स डेटाबेसमध्ये ॲड करून घेतो. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की तीनपेक्षा जास्त टेबल कसे जॉईन करायचे, तीन किंवा तीनपेक्षा जास्त. ओके. ओके. स्टेप बाय स्टेप मी सर्व टेबल जे कॉपी करून घेतो, एकदमच कॉपी करून मी तिथं पेस्ट करतो आणि एक्झिक्यूट करतो. इथे मी तिन्ही पण टेबल आता ॲड करून घेतले आहेत क्वेरी सगळं. सर्वप्रथम मी डेटाबेस क्रिएट करतो. डेटाबेसची क्वेरी एक्झिक्यूट केलेली आहे. त्यानंतर इकडे चेक करतो, जॉईन DB3 नावाचा डेटाबेस तयार झालेला आहे. यामध्ये आता पूर्ण ब्लँक टेबल आहे, तो ब्लँक डेटाबेस आहे. आता याला मला यूज करायचा आहे. यूज करण्यासाठी यूज जॉईन DB3 नावाची क्वेरी एक्झिक्यूट केली. त्यानंतर हे डार्कमध्ये झालं आहे. त्यानंतर मी एक स्टुडंट नावाचा टेबल क्रिएट करतो त्यात. आता हा टेबल ॲड झाला का नाही मला बघायचं आहे. तर इथं स्टुडंट नावाचा एकच टेबल दिसतोय आणि तो ब्लँक टेबल आहे. त्यामध्ये कोणताही डेटा आणि इन्सर्ट झालेला नाही आहे. तर मी इथं यामध्ये डेटा इन्सर्ट करून घेतोय आणि त्यानंतर मी दुसरा टेबल क्रिएट करतो, मार्क्स नावाचा टेबल मी क्रिएट केला आणि त्यामध्ये पण डेटा मी इन्सर्ट करून घेतोय. तर इथं मी चेक करतो, इथे 2 टेबल अवेलेबल आहेत. त्यानंतर मी आता तिसरा टेबल जो आहे तो मी ॲड करून घेणार आहे. तिसरी क्वेरी एक्झिक्यूट करून घेतो टेबल क्रिएट करण्याची आणि त्यानंतर मी तो डेटा इन्सर्ट करून घेतो त्यात. तर पाहू इथे 3 टेबल ॲड झालेत का. तर इथे 3 टेबल ॲड दाखवतात. ओके. माझ्याकडे मी चौथा पण टेबल मी क्रिएट करून ठेवलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला 3 टेबल कसे जॉईन करायचे ते दाखवतो. त्यानंतर मी चौथा टेबल ॲड करून घेऊन आणि तो कसा जॉईन करायचा ते पण दाखवतो. ओके. तर मी एक क्वेरी लिहितो इथे. सर्वप्रथम मी सर्व टेबल मधला डेटा काय काय आहे ते आपण चेक करू. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. त्यानंतर दुसरा जो टेबल आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम मार्क्स. त्यानंतर तिसरा जो टेबल आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेल्स. ओके. ते 3 टेबल मी ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेले. आता ह्या तिन्ही टेबलचा डेटा मला पाहायचा आहे. इथे सर्वप्रथम इथं स्टुडंटचा डेटा दाखवतो. त्यामध्ये 2 कॉलम आहेत, SID आणि SNAME. त्यानंतर मार्क्सचा हा टेबल मी एक्झिक्यूट केला आहे. त्यामध्ये 4 कॉलम आहेत, स्कूल ID, SID, स्कोर, स्टेटस. आणि त्यानंतर तिसरा टेबल आहे, त्यामध्ये जवळपास 5 कॉलम्स आहेत. तर पहिल्या टेबलमध्ये स्टुडंट नावाचा जो टेबल आहे त्याच्यामधला पहिला जो कॉलम आहे तो SID हा कॉलम, या कॉलमला मी प्रायमरी की असाइन केलेली आहे आणि हीच प्रायमरी की माझ्या दुसऱ्या टेबलमध्ये फॉरेन कीचं रोल दाखवणार आहे इथे. त्यानंतर या टेबलमध्ये स्कूल ID ला मी प्रायमरी की दिलेली आहे आणि या स्कूल IDचा जो प्रायमरी की असणार आहे हा तिसऱ्या टेबलमध्ये फॉरेन कीसाठी यूज होणार आहे. ओके. तर मग आता आपण बघू याचा फॉरेन की आणि प्रायमरी की म्हणजे चाइल्ड आणि पॅरेंट रिलेशनशिप कसं दाखवून तुम्ही आपल्याला 3 टेबल जॉईन करता येतील. ओके. तर आता मी इथे स्टुडंटचा टेबल चेक करतोय आणि इथे क्वेरी लिहितोय, सिलेक्ट. त्यानंतर मी स्टुडंट टेबलमधले कॉलम घेतोय, त्यामुळे मी टेबलचं नाव आधी लिहितो, स्टुडंट. लक्षात असू द्या, ज्यावेळी आपण एखाद्या टेबलमधले कॉलम्स आपण रिट्राईव्ह करणार आहेत त्यावेळी आपल्याला त्या टेबलचं नाव किंवा अलियास नेम त्या टेबलचं लिहावं लागतं. त्यानंतरच आपण त्या टेबलमधले जे कॉलम्स आहेत ते रिट्राईव्ह करू शकतो. ओके. तर इथं मी कॉलमचं नाव लिहितोय, SNAME, कॉमा. त्यानंतर मला दुसऱ्या टेबलमधला रेकॉर्ड घ्यायचा आहे आता.
त्यासाठी मला इथं घ्यायचं आहे स्कोर आणि सुरुवातीला मला द्यावं लागेल टेबलचं नाव मार्क्स डॉट स्कोर कॉमा मार्क्स डॉट स्टेटस त्यानंतर कॉमा त्यानंतर मी तिसरा टेबल घेतोय. तिसऱ्या टेबलमधला मला ईमेल आय डी घ्यायचा आहे आणि ॲड्रेस सिटी घ्यायचा आहे. ओके, तर मी इथं स्टूड डिटेल्स डॉट ॲड्रेस अंडरस्कोर सिटी कॉमा त्यानंतर परत टेबलचं नाव, कारण की मी दुसरा कॉलम घेतोय त्या टेबलमधला, स्टूड डिटेल्स डॉट ईमेल अंडरस्कोर आय डी. त्यानंतर बस मी आता या तीनच टेबलमधले एवढे कॉलम घेतोय. आता मला टेबलचं नाव लिहावं लागेल, कोणत्या टेबलमधून हा डेटा मला घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम मी लिहिली तर स्टुडंट. ओके, ती रेग्युलर क्वेरी झाली. आतापर्यंत आपण लिहित होतो एखाद्या टेबलमधून रेकॉर्ड रिट्राईव्ह करण्यासाठी. तर आता मला जॉईन करण्यासाठी तर खाली इनर जॉईनचा वापर मी करतोय सध्या. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला इनर जॉईनचा वापर करून आपण 3 किंवा 3 पेक्षा जास्त टेबल जॉईन करणार आहोत. ओके, तर आता मी इथं इनर जॉईन लिहितो. इनर जॉईन त्यानंतर मला दुसऱ्या टेबलचं नाव लिहावं लागेल इथे. तो दुसरा टेबल असणार आहे मार्क्स. ओके, त्यानंतर आता मला ऑन नावाचा एक कीवर्ड आहे. ज्यावेळी आपण एखादी टेबल जॉईन करतो, 2 टेबल किंवा 3 टेबल, त्यावेळी आपल्याला ऑन नावाच्या कीवर्डचा वापर करावा लागतो. तर इथं मी आता ऑन लिहिला. ऑनच्या नंतर आता मला इथं स्टुडंट लिहावं लागेल, कारण की मला स्टुडंटमधला एक कॉलम घ्यायचा आहे ज्याची प्रायमरी की दुसऱ्यामध्ये फॉरेन की असणार आहे. ओके, स्टुडंट डॉट स्टुडंटमध्ये प्रायमरी की असलेला कॉलम जो आहे एस अंडरस्कोर आय डी इक्वल टू आणि त्यानंतर मार्क्स टेबलमध्ये जो फॉरेन कीचा जो कॉलम आहे मार्क्स डॉट एस अंडरस्कोर आय डी. ओके, तर इथं आपला एक टेबल हा जॉईन झालेला आहे. त्यानंतर आता मी दुसरा टेबल जॉईन करून घेतो. 2 टेबल जॉईन झालेले आहेत. त्यानंतर आता तिसरा टेबल मी जॉईन करतोय. ओके, त्यानंतर इथे तिसरा जो टेबल आहे स्टूड डिटेल्स स्टूड डिटेल्स ऑन. आता इथं मी काय केलेलं आहे, यापूर्वी मी काय केलं, पूर्वीचा जो टेबल होता मार्क्स टेबल होता. आता मला इथे काय करायचं आहे, मार्क्स टेबल आणि स्टुडंट डिटेल्स टेबल ह्या 2 टेबल इथं मला जॉईन करावं लागेल. ओके, तर इथं मी लिहितो स्टूड डिटेल्स डॉट. तर इथं मार्क्स टेबल आणि स्टूड डिटेल्स या दोन्हीमध्ये कॉमन कॉलम कोणता आहे, तर स्कूल आय डी नावाचा आहे. ओके, इथे पण तेच आहे आणि इथे पण तेच आहे. तर मी इथं स्कूल आय डी लिहितो, स्कूल आय डी अंडरस्कोर आय डी इक्वल टू त्यानंतर मला इथं मार्क्स डॉट स्कूल अंडरस्कोर आय डी त्यानंतर सेमिकोलन. तर मग बघू आता हा टेबलला ही क्वेरी एक्झिक्यूट होते का आणि आपल्याला 3 टेबलचे रेकॉर्ड शो करतात का. सर्वप्रथम आपण इथं बघू, इथं स्टुडंट नेम आहे, त्यानंतर इथं स्कोर आणि स्टेटस आहे दुसऱ्या टेबलमध्ये, आणि तिसऱ्या टेबलमधला आपण घेतोय ॲड्रेस आणि ईमेल आय डी घेतोय. ओके, तर मी एक्झिक्यूट करून घेतो. सध्या इथं एक एरर दाखवतोय, स्टुडंट डिटेल्स. इथं टेबलचं नाव चुकीचं आलेलं आहे, त्यामुळे ते दाखवतंय स्टुडंट डिटेल्स. इथं टेबलचं जो नाव आहे तो इथं चुकीचं दाखवत आहे, त्यामुळे तो एरर दाखवतो इथे स्टुडंट डिटेल्स. ओके, तर मी या क्वेरीला परत एकदा एक्झिक्यूट करून घेतोय. तर मग पाहूया ही क्वेरी एक्झिक्यूट होते का. हो, मग ही क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे इथे.
इथं स्टुडंट नेम, स्कोर, स्टेटस, ॲड्रेस, सिटी, त्यानंतर ईमेल आय डी. ओके, तर इथं आता आपले 3 टेबल प्रॉपरली जॉईन झालेले आहेत इनर जॉईनचा वापर करून. तर आता मला तिसरा टेबल ह्याच्यामध्ये ॲड करायचा असेल तर मला काय करावं लागेल? सर्वप्रथम मला इथं तिसरा जो टेबल आहे एक्झिक्यूट करून घ्यावा लागेल. हा मी क्रिएट केलेलं तिसऱ्या टेबलची क्वेरी आहे, सॉरी चौथ्या टेबलची क्वेरी आहे. मला चौथा टेबल आता एक्झिक्यूट करून घ्यायचा आहे. तर तो आहे डिपार्टमेंट नावाचा टेबल मी क्रिएट केलेला आहे, त्याला एक्झिक्यूट करून घेतो. डिपार्टमेंट नावाचा टेबल एक्झिक्यूट झाला आहे. त्यानंतर यामध्ये डेटा पण इन्सर्ट करून घेतोय आणि डेटा पण इन्सर्ट झालेला आहे. तर यामधला जो कॉलम आहे तो असेल DPT नेम. ओके, तर मी इथं कॉलमचं नाव लिहून घेतो, डिपार्टमेंट डॉट DPT नेम. ओके, मग आता इथे शेवटी जो सेमीकोलन दिलेला आहे त्याला रिमूव्ह करावं लागेल. त्यानंतर मी खाली घेतो इनर जॉईन. त्यानंतर आता मला जॉईन करायचं आहे, डिपार्टमेंटला जॉईन करायचं आहे, त्याला स्टुडंट डिटेल्स सोबत. ओके, डिपार्टमेंट ऑन स्टूड डिटेल्स. ओके, तर आता मला इथं स्टूड डिटेल्स मधला जो कॉलम आहे जो मी दिलेला आहे मी चेक करून घेतो एकदा, त्यामध्ये कोणता कॉलम आपण कॉमन दिलेला आहे. तर तो आहे SDID, स्टुडंट डिटेल्स आणि डिपार्टमेंट या दोन्हीमध्ये SDID नावाचा एक कॉलम आहे जो दोन्हीमध्ये कॉमन असणार आहे. त्यामुळं आपल्याला तो SDID कॉलमचं नाव द्यावं लागेल इथे. आणि त्यानंतर इथं डिपार्टमेंट डॉट SDID सेमीकोलन. तर मी आता इथं ही क्वेरी एक्झिक्यूट करून घेतो. यामध्ये आपण आता 4 टेबल एक्झिक्यूट करतोय. पहिला जो टेबल आहे जो स्टुडंटचा असेल, जो इथं नाव दिलेलं आहे मी स्टुडंटचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो टेबल आहे तो मार्क्स नावाचा टेबल आहे. त्यानंतर तिसरा जो टेबल आहे स्टुडंट डिटेल्सचा आहे. आणि त्यानंतर चौथा जो टेबल आहे डिपार्टमेंटचा टेबल आहे. या 4 टेबलला मी जॉईन करतोय. तर मी याला एक्झिक्यूट करून घेतो. तर मग इथे चौथा जो कॉलम आहे डिपार्टमेंट नेम तो ॲड झालेला आहे आणि सर्व कॉलम्स व्यवस्थित दाखवतात इथे. जर समजा आपल्याला 3 किंवा 4 पेक्षा जास्त टेबल आपल्याला एक्झिक्यूट करायचे असतील तर सेम मेथड इथं वापरायची. सेमीकोलन रिमूव्ह करून टाकायचा आणि त्यानंतर इनर जॉईन लिहायचं, आणि त्यानंतर जे पण कॉलम्स आपल्याला ॲड करायचे किंवा दाखवायचे ते कॉलमचं नाव इथं दाखवायचे. इथं कॉमा द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला चौथ्या टेबलमधले जे कॉलम दाखवायचे ते इथं लिहायचे आणि इनर जॉईन करून जो ID कॉमन असणार आहे तो दाखवून त्याला एक्झिक्यूट करायचं. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही 2 टेबल, 3 टेबल, 4 टेबल, 5 टेबल, अनेक टेबल तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तर याबद्दलची माहिती कशी वाटली ती नक्कीच कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंट्स करा. ओके, धन्यवाद.